आरोग्यासाठी धोकादायक आहे अशी चेतावणी त्या दुकानासमोर लागलेली असते, त्याचा बोर्ड लागलेला असतो। त्याचप्रमाणे आता जिलेबी आणि समोसाही तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे याबाबतचा चेतावणीचा बोर्ड लागलेला असणार। केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं याबाबत पुढाकार घेतलेला आहे आणि नागपुरातही ते लागणार आहे। कार्डिओलॉजी सोसायटी ऑफ इंडियाचे नागपूरचे अध्यक्ष डॉक्टर अमर आमले सर आपल्या सोबत आहेत। सर काय सांगणार? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तंबाखूचे दुष्परिणाम, सिगरेटचे दुष्परिणाम, अल्कोहोलचे दुष्परिणाम आणि ते मोठ्या मोठ्या फलकांनी तिथे दर्शवलंही जातं। पण जे आपण ऑइल घेतो, जे समोस्यामध्ये जी रिफाइंड शुगर आपण घेतो जिलेबी किंवा स्वीट्समध्ये, यानी काय साईड इफेक्ट होईल, याचा काय दुष्परिणाम आहे हे कोणालाच माहीत नसतं किंवा माहीत जरी असलं तरी त्याला हायलाईट नाही केलं जातं। तर ही जी खूप चांगली इनिशिएटिव्ह घेतली गेली आहे, जिथे की जे ऑइल आणि जे शुगर आहे त्याने आपल्याला बॉडीवर कसं लठ्ठपणा वाढतो। स्टॅटिस्टिक्सप्रमाणे 2050 पर्यंत आपली 1/3 पॉप्युलेशन म्हणजे 35% पॉप्युलेशन लठ्ठ राहील। या लठ्ठपणामुळे लखवा, हार्ट अटॅक, ओबेसिटी, शुगर, डायबिटीज आणि त्याच्याने किडनी फेलियर हे सगळं होणार आहे। हे प्रिव्हेंट करायसाठी गव्हर्नमेंटने जे इनिशिएटिव्ह घेतला आहे हे खूपच सुंदर इनिशिएटिव्ह आहे। यानी कसं जिथे जिथे हे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्समध्ये ह्या गोष्टी खायला किंवा प्रोव्हाइड केल्या जातात तिथे फलक लागले जातील, स्टिकर्स लागले जातील की याच्यात किती शुगर आहे, किती ऑइल आहे आणि याचे काय दुष्परिणाम आहे आणि तुम्ही आपल्या रिस्कनीच हे सगळं घ्या। आणि त्यामुळे हे अवेअरनेस क्रिएट होऊन आपण ते लठ्ठपणा अवॉइड करू शकू। हळूहळू शाळांमध्ये आणि हे सगळी जागेवर जिथे आपले लहान पोरं, आपण लहानपणी किती बारीक आणि एकदम फिट राहायचो आणि आजचे पोरं एकदम लठ्ठपणा लहानपणीपासूनच सुरू झाला आहे। यामुळे त्यांना BP शुगर खूप कमी वयात सुरू होतो आणि आमच्याकडे यंग हार्ट अटॅक पेशंट भरपूर येतात। तर या इनिशिएटिव्हमुळे हे नॉन कम्युनिकेबल डिसीज जे म्हणतो आम्ही ते प्रिव्हेंट करता येईल, लठ्ठपणा अवॉइड करता येईल आणि लाँग टर्म आपल्या पॉप्युलेशनची सेफ्टी वाढेल। जसं पान टपरीवर किंवा एखाद्या दुकानामध्ये सिगारेट धोकादायक अशी चेतावणी बोर्ड लिहिलेला असतो, आता हे पण लिहिलेलं जाणार, याचं इनिशिएटिव्ह सुरू होणार। चेतावणीपेक्षा याच्यात किती शुगर आहे, किती ऑइल आहे आणि काय दुष्परिणाम होऊ शकतो हे तुम्हाला कळवण्यात येईल, तुम्हाला अवेअर केल्यात येईल आणि त्यामुळे त्याचे साईड इफेक्ट तुम्ही डिसाईड करा, तुम्ही ते कन्झ्युम करून घ्यायचे आहे तुम्हाला की नाही। शुगर जो रिफाइंड असतो तो डायरेक्ट बॉडीमध्ये जातो, डायरेक्ट ॲब्झॉर्ब करतो आणि पटकन इन्सुलिन रिलीज करून ते शुगरला झिरो करतं। मग शुगर झिरो झालं आम्हाला पटकन भूक लागते आणि या सायकलमुळे आम्ही शुगर आणखीन खात राहतो आणि शेवटी लठ्ठ होऊन जातो। याच्या विपरीत जे ॲपल किंवा फ्रूट जे आम्ही खातो त्यात कॉम्प्लेक्स शुगर असतो, ती डायरेक्ट ॲब्झॉर्ब होत नाही, ती हळूहळू बॉडीमध्ये रिलीज होते आणि तो चांगला असतो। तर ही खराब शुगर जी आहे जी आपल्याला जिलेबी, स्वीट्स याच्यानी भेटते तिच्याबद्दल ही चेतावणी राहील आणि त्याचे दुष्परिणाम आम्हाला अवेअर केला जाईल। सेंट्रल हेल्थ मिनिस्ट्रीनी एम्सला ते हे केलं आणि एम्सनं काही त्याचे गाईडलाईन्स इश्यूज केलेले आहे का? एक सर्क्युलर आला आहे, एक्झॅक्टली त्याचे डिटेल्स तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करून देऊ। त्याचे कसे इम्प्लिमेंट करायचं हे एम्सच डिसाईड करतील, पण जे काही आहे जे आयडिया जी आहे नॅशनल लेवलवर खूप चांगली आयडिया आहे आणि हळूहळू हे प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण इम्प्लिमेंट झालं पाहिजे। सगळ्या ठिकाणी नागपुरातही लागेल। एक्झॅक्टली सगळीकडेच, म्हणजे जितक्या लोकांना माहिती होईल की या ऑइल आणि शुगरनी दुष्परिणाम काय काय असतात आणि लठ्ठपणाने काय काय होत आहे, तेवढं आपण ते पुढचे डिसीजेस अवॉइड करू शकू। शेवटचा प्रश्न, जिलेबी आणि समोसाच का? जिलेबी समोसा आपला बेसिक फूड आहे। तुम्ही ऑफिसमध्ये इतके मीटिंग घेतात, प्रत्येक मीटिंगमध्ये समोसा येतो, कुठलंही चांगलं काही झालं तर आपण जिलेबी चारतो। तर हे सिम्बॉलिक आहे, असं नाही की हेच एव्हरीथिंग आहे, हे सिम्बॉलिक आहे जे कॉमन मॅनला हिट करतं की आपला समोसा प्रत्येक टपरीवर, प्रत्येक मोठ्या हॉटेलपासून 5 स्टारपासून बेसिक याच्यात भेटतं। जिलेबी पण तशीच आहे, आपलं एक चीप आणि स्वस्त आणि इझिली अवेलेबल गोष्ट आहे आणि ही सिम्बॉलिक आहे। त्यामुळे खूप सायंटिफिकली आणि चांगल्या विचारांनीच हे सिम्बॉल आपल्याला बनवलं गेले आहे। धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।